ओके, त्याच्या नावाला धडकलो होतो मी. तो बांदीपूर टायगर रिझर्व होता, एकदम छपरी रायडर सारखं. मित्रांनो, याची अपेक्षा केली नव्हती. हत्ती पण दिसतोय. PM to 6 AM. ओके, हेच म्हणलं मी, म्हणजे रात्री व्हिजिट अगेन कर्नाटका स्टेट. हा नर आहे वाटतं, नरांची शिंग असतात ना. एकदम मूवी टाईप रोड आहे त्यावर. थंडी पाहूनच फाटली. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा फेरास्ता रणजित स्वागत करतो तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आत्ताच मैसूर एकदम एक्सप्लोअर करून झालेलं आहे. ते वरती पाहू शकता, चामुंडेश्वरी टेम्पल आहे. एकदम मस्त छान टेम्पल वगैरे केलं आहे. त्यानंतर मस्त दाबून मटन राईस खाल्लं आहे, सॉरी मटन पुलाव. ते पण मैसूरमधलं सगळ्यात फेमस हनुमंत हॉटेलला. फक्त आपली तेगू मेस होती, ती तेगू मेस राहिली फक्त एक्सप्लोअर करायची मैसूरमध्ये. आणि त्यानंतर रंगनाथ स्वामी टेम्पल, ह्या 2 गोष्टी राहिल्या. बाकी तर कारंजी लेक होतं, पण ते पण पाहायला आपल्याला. लेक तर तसे छोटे मोठे कुठं पण पाहायला भेटतात. शिवाय आपलं जे हे आहे झू पण होतं, एक झू पण आपल्याला पाहायला भेटतं. अशा प्रकारे आपण मैसूरचं ब्लॉग संपवलेलं आहे. मैसूर पूर्ण एक्सप्लोअर करून झालं आहे. आता पुढचं डेस्टिनेशन आहे आपलं उटी. उटी साधारण इथून 125 किलोमीटर आहे. मॅपवरती 3 तास दाखवते. आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे एक. सँक्च्युरीचं नाव वगैरे मी सांगतो तुम्हाला ज्यावेळेस पोहोचेल. मला पण आत्ता आठवत नाही, पण एवढं माहिती की सँक्च्युरी आहे. आणि सँक्च्युरीमधून मैसूरहून उटीला जाण्यासाठी रोड आहे. तुम्ही जर लेट केलं म्हणजे साधारण 5-6 वाजेपर्यंतच तो रोड चालू असतो. लेट झाल्यानंतर तो रोड क्लोज केला जातो रात्री. कारण रात्री प्राण्यांचा, जंगली प्राणी जे आहेत सँक्च्युरीमधले, त्या प्राण्यांचा वावर असतो. त्यामुळे तो रोड क्लोज केला जातो. जाऊन देतात काय अर्पण सँक्च्युरीमधून? आत्ता पण कन्फर्मेशन नाही आहे माझ्याकडे. कोणाला तरी विचारू यार. ऊटी के लिए यही जाता है ना, देते ना स्ट्रेट? ओके ओके. तर चला, कन्फर्मेशन तर भेटलेलं आहे. जाऊन देतात. रात्री आय थिंक क्लोज करतात, यांना पण जास्त माहीत नव्हतं. पण ते म्हटले आहे रोड सरळ एकदम स्ट्रेट. बांदीपूर नॅशनल पार्क आहे आय थिंक. चलो निकलते. पेट्रोल टाकी बाकी फुल आहे, कालच फुल केली होती आपण नायरावरती. आज तरी गरज पडणार नाही, डायरेक्ट उद्या टाकायला लागेल. ते पण रेंज पाहूया. 347 म्हणजे 200हून आपण तिथून पुढे मुन्नार 250 किलोमीटर आहे. साधारण मुन्नार 100 किलोमीटरच्या आसपास राहील. त्यावेळेस पेट्रोल टाकायला लागेल ॲज पर द कॅल्क्युलेशन. नाहीतर मग आपल्याला जर ॲव्हरेज कमी जास्त दिलं तर अलीकडे पण टाकावं लागू शकतं. तर ठीक आहे, कन्फर्मेशन भेटले. आता स्पीड पकडूया. हायवे पण चांगला आहे. पाहूया नॅशनल पार्कमध्ये कसे येते. इकडं हे खूप आवडलं यार मला. म्हणजे इतके तुम्हाला छोटे छोटे तळे दिसते ना, बाप रे बाप. तुम्ही 4-5 किलोमीटर गेले की रोडच्या साईडला जा, तुम्हाला एकदम छोटे छोटे मस्त तळे दिसतात. हे खूप भारी आहे माहिती का. हे बघा, मॅपवर सुद्धा एक तळं गेलं, त्याच्या पुढं दुसरं दाखवतंय आणि त्याच्या पुढं लगेच तिसरं पण लेक शो करतंय. हे बघू शकतो, पहिलं हे दुसरं आणि लगेच तिसरं पण शो करतंय. इकडं पण असणार, म्हणजे तळ्यांना कमी नाही, छोटे छोटे. चलो बाय बाय मैसूर. भेटूया आपण उटीमध्ये. तसं उटीला जाता जाता अगोदर गप्पा पण मारू आपण छान. आणि बाय द वे, काल पेट्रोल जिथं टाकलं आपण नायरावरती, तिथं आपल्याला 102 रुपये भेटलं होतं. महाराष्ट्राच्या तुलनेत आपल्याला 2 रुपये कमी. म्हणजे आता 8 दिवस झाले, मे बी महाराष्ट्रातले प्राइजेस पण उतरले असतील, काय सांगता येत नाही. पण पेट्रोल जसं तुम्ही साऊथला जाताल तसं तुम्हाला स्वस्तच भेटतं. आणि जसं नॉर्थला जाताल, लद्दाख वगैरे, तिकडं तुम्हाला महाग भेटत चालतं.
खायची खूप बकबक करू वाटते यार. पण ज्यावेळेस आपण स्ट्रीट फूड वगैरे एक्सप्लोअर करायला जातो त्यावेळेस बकबक करायची इच्छाच होत नाही. त्यावेळी फक्त खाण्यावर कॉन्सन्ट्रेशन असतं, नवीन नवीन आयटम्स ट्राय करायचे असतात. बाकी म्हैसूर पाक खूप छान वाटलं मला. आपल्याकडे म्हैसूर पाक येतो तो एकदम असा पाकलेला असतं, म्हणजे वाळल्या टाईप असतं घट्ट. यांनी इतका फ्रेश दिला होता की तो गरम होता मस्त. आणि आपलं लाडू कसे लाडू बांधायच्या अगोदर आपले हे असतं त्या टाईपमध्ये एकदम ओल्ला ओल्ला होता, छान होता एकदम. पण आणि एकदम जिभेवर टाकला की एकदम मक्खनसारखा जिभेवरच मेल्ट होत होता तो. म्हैसूर एअरपोर्ट, ओके, म्हैसूर हवाई अड्डा. सडक परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय. त्याच्या नावाला धडकलो होतो मी. ये क्या चल रहा है बे? छत्र्या वेत्र्या घेऊन काही इन्स्पेक्शन चालू आहे का कसं? तुमचं सडक परिवहन मंत्रालय वाचण्याच्या नादात मी ठोकलो असतं टॅम्पोवाल्याला पाठीमागून. चला रोडवर कॉन्सन्ट्रेशन करू. बकचोदी बाद झाली. बकचोदीच्या नादामध्ये आपण 17च्या भावात गेलो असतो. 12 पण नाही, डायरेक्ट 17च्या भावात. उटी आहे 116 किलोमीटर. मित्रांनो, मी याविषयीच बोलत होतो. बांदीपूर टायगर रिझर्व, तर बांदीपूर नॅशनल पार्क सफारी पॉईंट इथून आपण एंटर करत आहोत. आता पहिल्या जाऊ देतात का यार? समोर गेट वगैरे असायला पाहिजे. रात्री हा रोड पूर्ण बंद असतो, कारण टायगर किंवा जंगली प्राणी यांचा सगळा वावर असतो. म्हणजे भारी वाटतं यार, म्हणजे एकदम ब्लेस्ड असल्यासारखं. सफारीला पैसे देऊन तुम्ही काही ठिकाणी आपल्याला सफारी करायला लागते, पण इथं आपण विदाऊट पैसे देऊन फिरू शकतो. चांगली गोष्ट आहे यार एकदम. गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटक आर्मीवाले दिसते. वनविहार चेकपोस्ट वगैरे असणार काहीतरी नॅशनल पार्कला. शक्यतो आतमध्ये जायची एंट्री फी वगैरे असं काय आहे का नाही माहीत नाही. इकडची स्टाईल मस्त आहे. एखादं मंदिर असलं की डायरेक्ट रोड दोन्ही साईडने काढायचा, मंदिराला काही करायचं नाही. आपल्याकडे पण आहेत पण एवढे नाही, छोटे मोठे आहेत. सलाम टू द आर्मी बॉईज. असं वाटतं एकदा नारळ पाणी पिऊन घ्यावं, म्हणजे एकदा घाट सुरू झाल्यावर नंतर भेटेल नाही भेटेल माहीत नाही. हां, हे आहे का चेकपोस्ट? Usage of plastic articles are prohibited, otherwise legal action will be taken. टू व्हीलर नाही, ओके, टू व्हीलरला काही नाही. हे भारी. फोर व्हीलरचा किती चार्ज घेतला माहीत नाही, पण टू व्हीलर नाही. एखादा टायगर पाहायला भेटलं तर मजा येईन यार. फुकटात टायगर दिसून जायचं एकदम. हे काय सगळे रायडर्स लोकच आहेत. नम्मानी चालूया. ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर पण लावलेले आहेत, जेणेकरून स्पीड मेंटेन राहावं. आणि एखादं जंगली म्हणजे प्राणी वगैरे मध्ये आला तर त्याला काही इजा वगैरे होऊ नये. अजून एक भारी गोष्ट म्हणजे डिस्टन्स फक्त 120 किलोमीटर आहे, म्हणून तुमचा भाऊ क्रॉक्स घालून फिरतोय. म्हणजे प्रोफेशनल रायडर पण नाहीत यार आपण हायब्रिड आहेत, हायब्रिड. प्रोफेशनलसारखं आपण फक्त हे घालतोय. हे बघा, हे सफारी करतायत पैसे देऊन. लोक पैसे देऊन सफारी करतायत आणि आपण फुकटात फिरतोय.
पण यांना आतमध्ये पण कुठेतरी घेऊन जात असणार आहे, जिथं टायगर वगैरे दिसत असणार त्यांना. हे बघा स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी लावलेत. एलिफंट झोन, डो नॉट स्टॉप, अजिबात थांबायचं नाही. हा तर मी सांगत होतो की हायब्रिड आहेत आपण फक्त हे करतो रायडर्स, प्रोफेशनल रायडर्ससारखं रायडिंग जॅकेट आणि रायडिंग पॅन्ट्स घालतो आहे. बाकी रायडिंग शूज आणि रायडिंग ग्लव्स घालायचे का नाही हे आपण मोडनुसार ठरवतो, एकदम छपरी रायडरसारखं. हे पाहू शकता, याला काय दिसलं बे, हात करून दाखवती. मजा आली पण. बांदीपूर नॅशनल पार्क, एखादा मग प्राणी दाखवा, ॲटलिस्ट टायगर नाही तर हत्ती, माकड बिकड काहीतरी दाखवा. नाही पण यांचं कसं असतं, हत्ती ज्या स्पॉटला असतो त्यांचे लोक सकाळपासून त्या हत्तीला ट्रॅक करत असतात, आणि जे मग हत्ती पाहण्यासाठी टुरिस्ट येतात त्यांना बरोबर एक्झॅक्ट त्या स्पॉटला घेऊन जातात. ते वॉकी टॉकीनुसार यांचं कनेक्शन बनलेलं असते, त्यामुळे त्यांना हत्ती, वाघ वगैरे या गोष्टी दिसतात, आपल्यासारख्यांना नाही दिसणार. आणि तो स्पॉट इथं नसणार, पण आतमध्ये असणार ते. हे काय वे, हरिण, छोटे छोटे हरणं पाहिले का? चला माकड बिकड द्या सोडून, हरिण तर दिसलं आपल्याला, बाकी काय असं. मंगला, वा फॉरेनर्स. हळूहळू जाऊ की, आता काय काय आपल्याला इथपर्यंत येणं महत्त्वाचं होतं लवकर पाश्चात. इथून इकडं तिकडं बघत जाऊया, काय दिसतंय का. भारी वाटतं यार ब्लॉगिंग वगैरे, या गोष्टी अगोदर फक्त ॲज अ प्रोफेशन म्हणून सुरू केलं होतं, बाकी फिरायचं नाद वगैरे तर होतं, पण आता त्या गोष्टी ॲक्च्युअलमध्ये एन्जॉय करतो आहे मी. अगोदर कॅमेऱ्याला थोडं कॅमेरा फिअर जे म्हणतो ते पण होतं, कॅमेऱ्यासमोर यायला पण घाबरायचं. आता त्याचं काही वाटत पण नाही एवढं, सवय पण पडली आता. कारण उटी म्हणजे तमिळनाडूत आपण आज धावा बोलतोय. हे काय पुष्प आहे का, लालचंदन तस्करी, पलीकडे लाकडं तर पडलेले आहेत. लाल चंदन के लिए डीप जंगल में जाना पड़ता है साहब. काय नाव असतं त्याचं ज्याच्याकडं तो बार्गेनिंग करायला जातो, असतं यार काहीतरी. ठीक आहे चला जाऊ द्या मित्रांनो, याची अपेक्षा केली नव्हती. हत्ती पण दिसतोय, वाव. पण चला थांबायला परमिशन नाही आहे, मस्त हत्ती दिसला यार, पण थांबलोय निवांत चाललं. मी म्हटलं अगोदर गाडी थांबली, माझं लक्ष नव्हतं तिकडं, ते 4 व्हीलर थांबली. ते पाहतो तुम्ही. ठीक आहे, हरिण दिसला, हत्ती दिसला. त्या दिवशी गोकर्णमध्ये एंट्री मारायच्या अगोदर काळवीट दिसलं होतं, PM to 6 AM. ओके, हेच म्हणलं मी, म्हणजे रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत रोड पूर्ण बंद केले जातात. विजिट अगेन कर्नाटका स्टेट.
ओके, अशा प्रकारे बांदीपुरा नॅशनल पार्क संपलेला आहे. नीलगिरी डिस्ट्रिक्ट बोर्ड, तमिळनाडू स्टेट लिमिट. ओ मंकीजी जाऊ देता का मला? ओके, अशा प्रकारे फक्त बांदीपुराच नाही संपलं, त्याचबरोबर मधुमलाई टायगर रिझर्व वेलकम्स यू. ओके, तर कळलं, निलगिरी डिस्ट्रिक्ट लागला आपला तमिळनाडूचा. म्हणजे एकच टायगर रिझर्व आहे, जंगल तर एकच आहे ॲक्च्युली, टायगर रिझर्व 2 आहेत. हे बघा मंकीजी, जाऊ का? अरे हाताला लागले काहीतरी, एका हाताने चालय ना तो, पूर्ण हात असं त्याच पडला. जंगल एकच आहे पण बाउंड्री क्रॉस झाल्यामुळं हे झालं, टायगर रिझर्वचे नाव चेंज झाले. आता हे मधुमलाई टायगर रिझर्व स्टार्ट झालेलं आहे आणि ते जे होतं ते होतं आपलं बांदीपुरा नॅशनल टायगर रिझर्व. भारी यार, पण स्टेटनुसार डायरेक्ट टायगरला त्यांना काय यार, त्यांना कशाची बाउंड्री? ते आपलं डेली बेसिसवर इकडून तिकडे खेळत असतील. बाउंड्री तर माणसांनी बनवून ठेवलं, टायगरला त्यांना काय, ते मस्त शिकारीला आज या स्टेटमध्ये उद्या त्या स्टेटमध्ये, त्यांच्यातली त्यांच्यात एक टायगर दुसऱ्याला म्हणत असेल, ए भावा काल मी कर्नाटकमध्ये शिकार केली, ते दुसरं म्हणत अरे तो काय घेऊन बसला आहे, मी तमिळनाडूत जाऊन शिकार करून आलो. ऐसा चलता होगा, ठीक आहे. तर मी म्हणत होतो 4-5ला रोड क्लोज होतो, ॲक्च्युली 4-5 नाही, रात्री 9ला क्लोज होतो, सकाळी 6पर्यंत. तरी पण इथून निघायला 1 तास लागतो, म्हणजे रात्री 8च्या आसपास बंद करत असतील. तर काय काय दिसलं आपल्याला दिसले माकड, आपल्याला मस्त हत्ती दिसला आणि आपल्याला हरिण दिसले 8-10. ठीक आहे, आता चौथा पाहूया कोणता. अरे माकड सोडून हा दिसतो आपल्याला वानर मस्त खाऊन, त्याला खायला फीडिंग दिलं यार. फीडिंग नाही दिलं पाहिजे, लोकांनी फीड केलं त्याला. फीडिंग दिल्यामुळे त्यांचं नॅचरल शिकार करण्याची जी हॅबिट असते ना, ती हॅबिट तुटते आणि ते कंटिन्यू रोडच्या कडेलाच येऊन बसणार मग ते. आणि असंच एखाद्या दिवशी मग एखादी गाडी वगैरे ॲक्सिडेंट अशा गोष्टी घडतात, किंवा मग नॅचरली त्यांचं जे शोधून खायची किंवा ती कॅपॅबिलिटी असते ना ती कमी होते. त्यामुळे असं फीड तर नाही केलं पाहिजे. पाहू शकता जवळजवळ 40 ते 50 हरणं आहेत यार. हरणांचं पूर्ण झुंडच आहे. अबे नाही 60-70 असतील. पाठीमागं पण खूप आहेत. थोडं जवळ जायचं ट्राय करूया. एक बंद करू. वाव, आता सांगा मित्रांनो किती प्राणी झाले. मस्त चरतायत यार, चिलमध्ये चालले. हा नर आहे वाटतं, नरांची शिंग असतात ना. हा नर आहे, तो एक नर आहे. 2च नर दिसत आहेत. नाही पुढं मोठाले नर आहेत यार. एक पुढं एकदम मोठ्या शिंगावाला आहे, तो सगळ्यात टॉपला. आय थिंक लीडर असेल तो. त्याच्या मग सगळे असे चाललेले तिकडं. वाव, एक नंबर. असे झूमध्ये पाण्यात तर वेगळी गोष्टी. तो बघा तो कसला पालतोय, खतरनाक. झूमध्ये तिकीट पैसे काढून पाण्यात काय अर्थ नाही यार. असं पाण्याची मजा आहे ना. मोबाईलमध्ये पण फोटो काढून एकदा. बाय बाय हरिण लोक. खूप मस्त झुंड होता बघ.
तो बघा टॉपला एकदम टॉपला मोठ्या शिंगावला तो लीडर दिसतोय. ठीक आहे चला, आता खूप प्राणी झाले मित्रांनो. रोड वाटतो एकदम जन्नतवाला. इकडून आहे मोयार रिव्हर लिहिलेलं आहे, मोयार रिव्हर. आणि एकदम आत्ताशी खरे रोड स्टार्ट झाल्यासारखं वाटतं यार साऊथ इंडियन. जे आपण ॲक्च्युली सीनमध्ये पाहतो ना, छोटे छोटे रोड एकदम कॉफी गार्डनमधून जातात तसे. हे पाहू शकता, ही आहे मोयार रिव्हर. जस्ट अमेझिंग यार. आत्ताशी खरं वाटतंय की खरंच वर्थ आहे हे ट्रिप, माहिती आहे का? खरंच वर्थ आहे. फक्त पार्टनर बरोबर पाहिजे त्यार. तसं सोलो फिरण्यात पण मजा आहे. मित्रांनो, हे होतं फॉरेस्ट चेकपोस्ट. म्हणजे इथंच आता मधुमलाई नॅशनल पार्क संपलेलं आहे. बांदीपुरा मधुमलाई नॅशनल पार्क. ठीक आहे. प्रोजेक्ट वाईल्ड लाईफ मधुमलाई टायगर रिझर्व. इथे ब्रिजवर काय आपल्याला मित्र भेटलेले आहेत. ठीक आहे चला. रोड काय रोड वाटतं आहे यार. हे पाहू शकता, एकदम असं वाटतं जन्नतमध्ये चाललं. वाव, एकदम मूवी टाईप रोड आहेत यार. मी म्हटलं की रोड असं म्हणजे रोड मॅप पाहू शकता. एकदम आता झिगझॅग ॲडव्हेंचरस रोड सुरू होणार आहेत. त्यामुळे टाईम एवढा दाखवतो आहे ते. 18 किलोमीटरला 41 मिनिट. अरे बापरे. स्पीड ब्रेकर काढलेले आहेत. गाडी हे पाहू शकता काय हे. मला चांगलं आठवतं, आम्ही तिघंजण येत होतो आणि एका मित्रांनी वाचताना उचललं म्हणून पडलो आम्ही गेलो होतो ह्याला राजगडला गेलो होतो. राजगड तोरणा कवर केलं. येताना लेट झालं होतं आणि असाच टर्न नव्हता. त्या टर्नवरून शाईन होती, एवढी पॉवरफुल नाही. ते शाईन होती 125 cc. तिला काय घाटातून असं हे नाही झालं आणि ती बंद पडल्यामुळे पाठीमागं आली आणि खडी होती. मला ब्रेकच दाबले नाही. दोन्ही म्हणजे ब्रेक आणि क्लच दोन्ही पण दाबलं मी, पण ती अशी उलटी पडली रिटर्न जाताना आणि पडलो आम्ही ते. पण लागलं कोणाला नाही, पण तेच आयुष्यभराची आठवण तयार झाली. वाव, मस्त पाणी चालू आहे. वॉटरफॉल्स पण असणार. गाडी बंद पडू नाही द्यायला लागायची, कारण ही जर बंद पडली ना 100% पडणार. ही कंट्रोलमध्ये येणार नाही माझ्या. 250 किलोपेक्षा जास्त वेट आहे, हे मला तोलवणार नाही. आणि बंद पडली की एकीकडे झुकणार आणि एकीकडे झुकली की 100% पडणार ती.
तर मित्रांनो, हे आहे उटी. मस्त वाटलं यार उटीमध्ये फिरून. पण हे उटी एक्सप्लोअर करून झालेलं आहे आपलं. बऱ्यापैकी गोष्टी केल्या. फक्त ज्या गोष्टी कपल्ससाठी होत्या त्या नाही केल्या, जसं की बोटिंग झालं, हॉर्स रायडिंग, किंवा मग इथं टॉय ट्रेन आहे जी ओटीवरून कुन्नूरला जाते आय थिंक. तर ती टॉय ट्रेनसुद्धा ट्राय नाही केली. अरे तर चला, ओटी सोडायचा टाईम आलेला आहे. मजा आली. काल लेट झालं होतं तसं यायला. ओटी एक्सप्लोअर करायला जास्त वेळ लागत नाही. हां, तुम्ही कपल वगैरे येत असाल तर कपलला वेळ लागतो. आपण सोलो पर्सन, सोलो ओटी एक्सप्लोअर करायला काहीच नाही. आपण दोडाबेट्टा फिरलो सकाळी. दोडाबेट्टाचा टाईम फक्त 8 वाजता ओपन होता. गुगल मॅपला ते दिलेलं नाही आहे. गुगल मॅपला असं सांगितलेलं आहे की ते 24 आवर चालू असल्या टाईपच, पण तसं नाही आहे. 8 वाजता चालू होतं. तुम्ही जर लवकर जर गेलात तर मग तुमचं मे बी कटेल. आता इथून पुढचा प्रवास आहे आपला मुन्नारला. मुन्नार आहे 240 किलोमीटर आणि डिस्टन्स म्हणजे 240 असून साधारण 6.5 तास दाखवतं आहे. म्हणजे रोड थोडा हिलमधून असणार आहे, डोंगरामधून. काल जसं आपण उटीला आलो होतो वरती येण्याचा मार्ग एकदम खतरनाक होता, तसं मुन्नार पण हिल स्टेशन आहे. त्यामुळं एकदम हा रोड पूर्ण थंडीमधून जाणार आहे. मी असा विचार केला होता अगोदर की 2-3 वाजेपर्यंत ओटी एक्सप्लोअर करायचं आणि त्यानंतर 4च्या आसपास एकदम लेट आपण मुन्नारसाठी निघू. 8-9ला जरी मुन्नार पोहोचलो तरी चालतं आहे. पण थंडी एवढी भयानक आहे ना, थंडी पाहूनच फाटली. मग विचार केला नाही यार. मग सकाळी सकाळी लवकर ओटी एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. ओटी एक्सप्लोअर पण केलं चांगलं बऱ्यापैकी. जे जे ठिकाणं घ्यायला पाहिजे होते, टी पार्कला गेलो, ते बंद होतं पण ड्रोन शॉट वगैरे छान घेतले. त्यानंतर गव्हर्मेंट बॉटनिकल पार्क आहे इथे, ते सुद्धा कवर केलं. काल सनसेट पण ड्रोन शॉटमध्ये टिपला आहे, पण आभाळ आल्यामुळं तो पण जास्त आला नाही.
बाकी सकाळचे ड्रोन शॉट्स वगैरे पण छान आलेत. आणि जे कपलसाठी फिरण्याचे पार्क वगैरे आहे तिथं रोज पार्क वगैरे हे नाही घेतले, कारण ते युजली आपल्यासाठी नाहीत. आपण फक्त मेन पॉईंट घ्यायचे आणि निघायचं. काल येताना मस्त हे झालं यार, म्हणजे आपण बांदीपूर टायगर रिझर्वमधून येत होतो आणि त्यानंतर हे आलं कर्नाटक आणि तमिळनाडूची बॉर्डर आली. हे पाहू शकता पूर्ण चहाची शेती. हां, तर कर्नाटक आणि तमिळनाडूची बाउंड्री आली. टायगर रिझर्व तर एक होता, फक्त नावं चेंज झाली. कर्नाटकमध्ये त्याचं हे होतं बांदीपुरा नॅशनल पार्क आणि इकडं मधुमलाई नॅशनल पार्क, एवढंच झालं. आणि काल मस्त एक्सपेक्ट नव्हतं केलं, पण हत्ती दिसला यार मस्त, जंगली हत्ती दिसला. झूमध्ये हत्ती पाहण्यात जी मजा आहे तशी नाही, झूमध्ये काहीच वाटत नाही. असं जंगली हत्ती पाहिलं मस्त. शिवाय 60 ते 70 हरणांचा एक कळप पण दिसलं मस्त. अरे यार, ट्रॅफिक मेन हायवेने गेलेलं परवडलं असतं. हे गुगल मॅप कधी कधी शॉर्ट रस्त्याने फसवतं. अरे गुगल मॅप जिंदाबाद. हायवे सोडून कुठं घेऊन येतं काय माहिती. जराशे 1 किलोमीटरच्या शॉर्टकटसाठी एवढं मागत पडतं हे पहा, गाडी आली की पूर्ण थांबायचं. हां, हे आपला छोटूसा हायवे जो की घेऊन जाणार आपल्याला मुन्नारकडे. कोणता आहे? नॅशनल हायवे 181, 181. याच्यावरती 18 किलोमीटर राहायचं आहे. पाहूया 18 किलोमीटर नंतर चेंज होतं का. तर ठीक आहे, चलो बाय बाय उटी, मिलेंगे अगली बार. थोड्याशा वेळेस कपलला घेऊन यार, म्हणजे कपलने येऊ, कपलला घेऊन येऊ म्हणतो मी, पार्टनरला घेऊन येऊ. भारी वाटेल. फिरण्यासारखं तर खूप आहे यार, कपलसाठी एकदम चिल्ल वातावरण आहे. बाकी गोष्टी पण मस्त. ठीक आहे, तर चला हा ब्लॉग इथं संपूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव. ओ